सोयाबीनची अतिरिक्त वाढ रोखण्यासाठी काय करावं? काही ठिकाणी अशी समस्या आहे, काही ठिकाणी सोयाबीनची वाढ झाली नाही, पिवळे पडले आहेत, आणि काही ठिकाणी वाढ जास्त झाली असं शेतकऱ्यांना वाटतंय. त्यासाठी लिओसिन फवारू का, चमत्कार फवारू का, असे शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत. पण लिओसिन चमत्कार हे सोयाबीनची वाढ थांबवत नाही. त्याची वाढ जर तुम्हाला थांबवायचं असेल तर कीटकनाशकासोबत गरजेनुसार झेप 15 मिली आणि प्रोपिको 20 मिली. हे प्रोपिको जे आहे ना, हे बघा, हे प्रोपिको आहे तुमचं बुरशीनाशक, पण त्याचा डोस 1 ml पर लिटर म्हणजे 15 मिली एका पंपाला वापरलं तर ते बुरशीनाशकाचं काम करतं. पण 20 मिली एका पंपाला वापरलं तर बुरशीनाशकसुद्धा आणि वाढ थांबवण्याचं म्हणजे एक थोडासा ब्रेक लागतो. वाढ त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थोडीशी ब्रेक लागल्यासारखी होते 5-6 दिवसासाठी, 4-5 दिवसासाठी, आणि त्या काळात मग त्याचा फुलाची संख्या वाढते. तर हे तुम्ही प्रोपिको घेऊ शकता, किंवा फुलं लागायला सुरुवात झाली असेल तर झेपसुद्धा 15च्या ऐवजी 20-22 मिली जर घेतलं तर झेपनंसुद्धा फुलाची संख्या वाढते. त्याच्यामुळं जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते, कायिक वाढ ती हळू होते.